this event, I have the honor of inviting a distinguished personality whose leadership and vision has been very instrumental in shaping this initiative. Please join me in welcoming Mr. Milind Borate sir, who is the co-founder and CEO of Dhruva Data Solutions. I request him to please say a few words, sir, on this vision behind this initiative taken. बोलता मला येत नाही, असं आवडत नाही. बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की मी काय बोलणार, कारण मला आता असं वाटतंय की तुम्ही लोकांनी इथं असायला पाहिजे. तुम्ही तुमचे जे काय अनुभव आहेत, तुमचं जे धैर्य आहे, तुम्ही ज्या म्हणजे देशाविषयीचा अभिमान पण आहे, ते सगळं तुम्ही कसं करता हे तुमच्याकडनं ऐकायला मला आवडेल बोलण्यापेक्षा. आणि कारण तुम्ही ज्या वेळेला रेडिओवर चाललं होतं त्यावेळेला मी सांगितलं की आता जे म्हणजे डिग्री वगैरे भारत जो आता जातोय पुढे कशाच्या जोरावर पुढे जातो. ते दरवेळेला आपण म्हणतो की ज्या वेळेला देवळाचं शिखर दिसतं त्याला पाया नाही दिसत, तसंच नाहीसं होतं इथं. कारण ज्या वेळेला सीमेवर जवान लढत असतो त्याच्या जीवावर सगळा भारत पुढे जात असतो. कुठल्याही देशाला जर पुढे जायचं असेल तर ते स्थैर्य खूप जरुरी असतं, खूप गरजेचं असतं. ते स्थैर्य नसेल, ती सुरक्षिततेची भावना जर नसेल तर देश पुढे जाऊ शकत नाही. आणि ज्या वेळेला जवान तिथे लढत असतो तो जवान कशाच्या जोरावर लढत असतो तर आपल्या कुटुंबाच्या जोरावर लढत असतो. आणि ते कुटुंब कोण सांभाळत असतं ते तुम्ही सांभाळत असता. आई असेल, बायको असेल, बहीण असेल, ते सगळे जण जे आहेत त्याच्या जोरावर भारत पुढे जातो. आणि त्याची थोडीशी जाणीव असावी म्हणून आम्ही हा उपक्रम इथे घेतला. त्याची फक्त जाणीव म्हणून थोडंसं हे केलेलं आहे. परत एकदा म्हणजे मी इथे असणं हे तसं चुकीचं आहे. तुम्ही लोकांनी इथे असायला पाहिजे आणि आम्ही लोकांनी तिथे राहून तुमच्या मनामध्ये काय आहे. पण धन्यवाद. थँक्यू. तो जैसे मिलिंद सर ने भी बताया, मैं खुद आर्मी में रह चुका हूँ. मैंने शॉर्ट सर्विस ऑफिसर था. तो मैं ये तो नहीं बोलूँगा कि एग्जैक्टली इस चीज़ को डायरेक्टली अनुभव किया है, बट मेरे भी पोस्ट ग्रेड्स, यूनिट ऑफिसर्स, यूनिट जवान इनकी शहादत हुई है. तो मुझे ये अच्छी तरह से पता है कि जो वहाँ पे होते हैं उनके दिल में सिर्फ एक ही चीज़ होता है कि वो जिस वर्दी को पहना है हमने, जो हमारे को जो कर्तव्य दिया गया है वो हमें पूरा करना है. लेकिन उसके लिए जो सबसे ज़्यादा प्रेरणा मिलती है वो घर से मिलती है. मैं जब खुद 18 साल का जब हुआ था, जब मैंने अपना फॉर्म साइन करवाने के लिए मेरे मदर के पास गया था, और अकेला लड़का होने की वजह से मतलब ना कोई भाई ना कोई बहन, तो बहुत लोगों ने मना किया था कि मत भेजो ऐसे. लेकिन उस टाइम पे जिसने मुझे सबसे ज़्यादा पुश किया वो मेरी माँ थी. और उन्होंने मेरे को बोला था कि जो तुम करने जा रहे हो वो बहुत कम लोग करना चाहते हैं और आपको मेरा पूरा सपोर्ट है. और वो जो सपोर्ट जो घर से मिलता है वो फिर वाइफ का हो, माँ का हो, बहन का हो, पिता का हो, वो चीज़ होती है जिससे इंसान वहाँ पे एक ही आग्रहता से काम करता है. सो हम जो कर रहे हैं उसके पीछे थोड़ा सा पर्सनल जो बोलते हैं वो एक था मेरा कि हम अगर जिस फर्टर्निटी से आए हैं उस फर्टर्निटी के लिए कुछ करना चाहिए उसके लिए. एंड आई एम रियली थैंकफुल टू मिलिंद के एक ही प्रपोजल में उन्होंने डायरेक्टली हाँ वी शुड डू दिस. एंड एट द सेम टाइम पूरी जो टीम है, यू नो, शिरीषा, अरुंधति, आशीष, the other members, और साथ में a big thank you to Fort Holes, a big thank you to RTI for ensuring that those guys are supporting, because ये चाहते बहुत लोग हैं पर कर तब पाते हैं जब सब एक तरह से एक ही तरफ सोचे. And not to forget, you know, Fever FM
आज ही हमारी बात हो रही थी कि ये हम जो ये चीज आप जो कवर कर रहे हैं फीवर एफएम में, इससे हमारे लिए सबसे ज्यादा खुशी की बात ये होगी कि और अगर 10 कंपनियां 10 कॉर्पोरेट आगे आए और इस एक चीज के लिए सपोर्ट कर पाए, दैट इज द मेन ऑब्जेक्टिव। सो थैंक यू सो मच फॉर एवरीबडी फॉर सपोर्ट। एंड अगर आप लोगों को किसी तरीके की कोई कुछ भी तकलीफ हुई होगी आने जाने या किसी तरीके से, तो हमारी तरफ से क्षमा मांग रहे हैं हम। बट हमारा उद्देश्य सिर्फ एक ही है कि हम जितना हो सके हमारी तरफ से आपके लिए कर पाए। सो थैंक यू सो मच। अविनाश अग्रवाल टू प्लीज कम ऑन स्टेज। राउंड टेबल इंडिया की तरफ से, बल्कि मुझे कहना चाहिए भारत के हर नागरिक की तरफ से यहाँ प्रस्तुत हमारी वीर नारियां और उनके परिवार के पहले तो बलिदान के लिए शुक्रिया अदा करना चाहूँगा। ये बहुत बड़ी बात है जो आप लोग हम सबके लिए करी है और करते हैं। राउंड टेबल इंडिया को ध्रुवा डेटा सॉल्यूशंस के ट्रिब्यूट टू वीर नारी प्रोजेक्ट साथ जुड़ने की बहुत बड़ी खुशी है और हम ध्रुवा डेटा सॉल्यूशंस को भी शुक्रिया अदा करना चाहेंगे। उन्होंने हमें ये मौका दिया उनके एनजीओ पार्टनर बनने का और ये ट्रिब्यूट टू वीर नारी में जुड़ने का। जो गर्व है वो सिर्फ उनको ही, हमको और हमारे सारे साथियों को भी होता है। राउंड टेबल इंडिया में हमारा चैप्टर है पूना समिति राउंड टेबल 177। उसकी तरफ से यहाँ प्रस्तुत राउंड टेबल के हमारे कुछ दोस्त हैं, हमारे एरिया के सेक्रेटरी सुमित, हमारे एरिया के वाइस चेयरमैन अंशुल और हमारे नेशनल बोर्ड से हमारे टीम प्रोजेक्ट कन्वीनर हैं राहुल। इनको भी मैं यहाँ पे आने का शुक्रिया अदा करता हूँ और उनके सहयोग के लिए भी खुश हूँ कि ये प्रोजेक्ट के करते हुए यहाँ पे हो सकते। हम चाहेंगे कि अगर ऐसे कोई भी प्रोजेक्ट हो जिनमें आप लोगों का कोई फायदा या आपका सहयोग हो सके तो राउंड टेबल जरूर इस प्रोजेक्ट में जुड़ने के लिए बड़ा खुश रहेगा। और हम सबका आह्वान करते हैं, कभी भी कुछ लगे तो हमें कॉन्टैक्ट कीजिए और हम साथ में आपके पास खड़े होंगे। आता ह्याच्या पुढे जे काही कार्यक्रम होणार आहे, आज उपस्थित सर्व वीर नारींना सन्मानित करण्यासाठी एकत्रित आपण आलो आहोत। फूल व फुलाची पाकळी असं म्हणतात, प्रत्येक वीर नारीला ध्रुवाकडून एक ई बाईक देण्यात आज येत आहे आणि ह्याचाच कार्यक्रम आपण आज आयोजित केला आहे आणि त्याची चावी आपण सगळ्यांना हस्तांतरित करत आहोत। So I invite Mr. Milind sir to please come on stage. Invites to everyone. सगळ्यांना आता आपण त्या e-bikes ची चावी आता आपण हस्तांतरित करत आहोत। Also I would like to invite Mr. Ashish, who is the Director in Human Resources, to please come on stage. आता आपण सर्वप्रथम आमंत्रित करत आहोत मिसेस भारती राजेश तिवारी, दीपाली विजय मोरे, मिसेस दीपाली विजय मोरे। जोरदार आनंद स्वागत करें। नमस्कार, तुम्ही चांगला उपक्रम घेतलेला आहे, आम्हाला गाडी दिली आहे, त्यातल्या आमच्या वीर नारी आता गाडी घेणार आहेत आणि त्या पण शिकणार आहे। तुम्ही एक चांगली त्यांना चालना दिलेली आहे। मी सगळ्या माझी मीटिंग झाली तेव्हा माझ्या मैत्रिणींना म्हटलं, दोघी तिघींना आता गाडी देत आहेत, ते बघणार आहेत, तुम्ही गाडी शिका आणि खरंच तुम्ही छान उपक्रम घेतलं। आज देशासाठी शहीद जवान होतो, त्यांच्या घरात खरंच खूप अडचणी असतात, पण ती एक वीर पत्नी खांद्यावर सगळं परिवार घेऊन व्यवस्थित उभी राहते आणि मी खरंच तुम्ही असं चांगलं एक प्रोजेक्ट घेतले की खरंच आतापर्यंत कोणी असं एवढ्या वेळेस म्हणा सगळ्या गाड्यांचे लोकांनी कधीच अशी मदत केली नाहीये, तुम्ही केली, त्याबद्दल मनापासून त्या वीर पत्नींकडून मी आभार मानते। मिलिंद खैरनार। थँक्यू म्हणते सरांना की त्यांनी खरंच खूप मोठा छान उपक्रम आयोजित केला आहे की आमच्यासारख्या ज्या आहेत ज्या आमची घरं वगैरे सांभाळून आम्ही जे प्रत्येक संकटाला तोंड देतो ते गाडीमुळे आम्हाला सर्व गोष्टी करण्यासाठी खूप मदत होईल। थँक्यू। पुढील आहेत मिसेस नीलम संभाजी शिरीमाकर।
Mrs. Meenakshi Shirish Kumar. Next आहे सुवर्णा प्रकाश पाटील. Mrs. सुवर्णा प्रकाश पाटील. नमस्कार. गृहप्रकल्प जो प्रोजेक्ट जो हा केलेला अतिशय चांगला आहे. किंवा शेजारचं जे स्मरण ठेवून त्याने हा प्रोग्राम जो घेतलेला आहे तो अतिशय चांगला आहे. Mrs. प्रतिभा मोहन खट्टे. Mrs. रेखा एकनाथ खैरनार. Mrs. शीतल संतोष जगदाळे. Mrs. सोनाली सौरभ कराटे. Mrs. सुमन. राजाराम तिगळे. सुस्मिता अरुण पालेकर. आता नुकतंच कळालं आहे की आमचा आज वाढदिवस आहे. आपण सगळ्यांनी यांना विश करूया. वाढदिवसाच्या माझी शुभेच्छा मॅम. आणि माझा एवढा वाढदिवस आहे आणि हे माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. कधी तुम्ही दिलं नाही आणि हे पहिल्यांदाच मला मिसेस सुवर्णा चंद्रकांत गोडबोले. स्पेशल थँक्यू मिसेस गोडबोले. नमस्कार. मला जेव्हा मेजर तुंगार सरांनी सांगितलं की असं गृह कंपनीतर्फे आपल्याला वीर नारीज काही मातांना ते देणार आहेत तर त्याचं सगळं प्रतिनिधित्व तुम्ही करायचं पुण्यातून, तेव्हा मी जरा पहिल्यांदा खूप घाबरले होते की हे सगळं कसं जमणार कसं घडणार. परंतु पहिल्या मीटिंगमध्ये गृह कंपनीकडून जे तिथे उपस्थित होते किंवा सौरभ खन्ना आणि अंकुश मल्होत्रा यांच्या मदतीने मी आज ह्या सगळ्या वीर पत्नींपर्यंत पोहोचू शकले याचा मला खूप आनंद आहे की चला आपल्यातर्फे आपण ह्यांना मदत केली. आणि मेन सांगायचं म्हणजे की ह्या वीर पत्नींना आपण असं काहीतरी द्यावं
हा विचार डोक्यात येणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि नुसता विचार येऊन ते प्रत्यक्षात उतरणंही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि आज या लोकांनी हे करून दाखवलंय त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद. Ma'am for coordinating this entire event for all the dignitaries. Mrs. Uma Kunal Goswami. सगळ्या खुश आहे ते पाहून मला खूप जास्त आनंद होतोय. आज जसा यांचा बर्थडे सुषमाताईंचा आणि आज बर्थडेच्या निमित्ताने त्यांना तुमच्यातर्फे आज गिफ्ट भेटलेलं आहे. तर म्हणजे खूपच छान वाटतंय की पती गेल्यानंतर असं कोणीतरी गिफ्ट म्हणजे खूप रेअरली होतं. आपण स्वतःहून गरज असेल तर नक्कीच खरेदी करतो पण कोणीतरी असं गिफ्ट दिलेलं आहे तर ते स्वीकारतं तर नक्कीच खूप छान वाटतं. माझ्या आयुष्यातली पहिली रेंटल जी 2 व्हीलर गिफ्ट होती ती माझ्या हजबंडने मला एक बर्थडे गिफ्ट म्हणूनच दिलेली होती. तर म्हणजे मी कधीच विचार केला नव्हता की मी पुन्हा कधी 2 व्हीलर परचेस करेल कारण मला ती आठवण त्यांची तशीच ठेवायची होती की जी पण एक 2 व्हीलर आहे म्हणजे ती माझ्या हजबंडने मला एक गिफ्ट केलेली बर्थडे गिफ्ट त्यांच्याकडून आलेली आहे. पण आज तुमच्याकडून ही बाईक स्वीकारताना खूप छान वाटते कारण अगेन ते मी ठरवलं होतं हजबंडचं गिफ्ट ते तसंच राहणार आहे बिकॉज दॅट इज नॉट ई बाईक. सो एक खूप छान इनिशिएटिव्ह आहे आणि सगळ्यांना म्हणजे हे करेन मी बोलेल की सगळ्यांनी ई बाईक्सकडे वळलेलं खूप चांगलं राहील की पोल्युशन कमी होईल त्या निमित्ताने आणि म्हणजे डिझेल याचं सुद्धा जी आपली डिपेंडन्सी आहे ती कमी होईल. तर सगळ्यांनी इलेक्ट्रिक व्हेकलचा नक्कीच विचार करावा म्हणजे आणि खूप खूप धन्यवाद. आज सगळ्यांना इतकं खुश केलं गेलं. थँक्यू. नेक्स्ट आहे मिसेस वैशाली प्रसन्न मोरे. मी थोडंसं आर्मीबद्दल सांगते कारण बाकी जे आहेत ते सगळे सिव्हिलियन आहेत. आमची ओळख झाली वैशाली वीरपती वैशाली प्रसन्न मोरे. पण आय मस्ट थँक्यू टू माय हजबंड कारण आज आम्हाला एवढं सगळं जे मिळतंय ते त्यांचं सॅक्रिफाईस आहे. मरण तर कोणालाही येतं ते ज्या पद्धतीत शहीद झाले त्यांनी आम्हाला खूप रिस्पेक्ट समाजात मिळाला. आज आमच्या मागे वीरपत्नी लागलं आणि आज हे सगळं आहे ते त्यांच्या कृपेमुळे आणि आम्ही सर्वाय पण त्यांच्यामुळे करतोय. माझ्या मनाबद्दल थोडं सांगायला मला आवडेल. माझे मिस्टर कुलकर्नल होते बस कमांडिंग नाईजाक कमांड करायचे. एका हाईड ऑपरेशनमध्ये त्यांना 6 मिलिटरी 6 मिलिटंट तेव्हा त्यांना सेना मेडल मिळालं आणि क्वेश्चन असली जेव्हा ते शहीद झाले तेव्हा त्यांना एक सेना मेडल मिळालं. असं माझ्या मिस्टरांना सेना मेडल पाहाय तेव्हा तुला तर खूप लहान होती पण इन्सिडेंट त्याच्यासाठी लक्षात आहे की आम्ही बरोबर होतो तिथे कंजरवानी 109 ब्रिगेड पोलीस सेक्टरला आणि तिकडे खूप फायरिंग येत होतं. म्हणून आम्हाला सांगितलं गव्हर्नमेंटने की फॅमिलीत आता परत पाठवायच्या. म्हणून 17 जुलैला आम्ही परत आले. खाली आमचं वारलेला ॲडव्हान्स पार्टी आली. पोस्टिंग ऑलरेडी वारलेला आलं होतं आणि आम्ही इतके हॅपी असतो म्हणजे कर्नल बनलं म्हणजे पलटणमध्ये राजा समजतात की किंग ऑफ द पलटण. तर असं कधी डोक्यातही आलं नव्हतं की ॲज अ कर्नल काही घटना घडू शकतात. फायरिंग तर येत होतं शेअरिंग चालू होतं. तर आम्ही 17 तारखेला वारलेला पोहोचले 18ला आणि 11 जुलैला न्यूज आली की ही त्याला असं लागलंय. तो धक्का खूप मोठा होता कारण बरोबर होतो आणि एकदमच लगेचच न्यूज आली. फार सेना मॅडम फार मिळालं. सांगायचं कारण एवढंच की त्यांच्याबद्दल काहीतरी बोलला पाहिजे. तुम्हाला त्यांना नुसतं वीरपत्नी म्हणून माहिती त्यांनी पण आम्हाला खूप एनकरेज केलेलं आहे असताना की मी नसेल तर तुम्ही मोबाईल शिकले 2 व्हीलर सगळं आलं पाहिजे. मुलांकडे व्यवस्थित लक्ष देता आलं पाहिजे की त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की आई काही करू शकत नाही. होऊ शकतं की मुलं फायदा पण घेऊ शकतात.
तर तुम्ही पण तेवढं कणखर जरुरी आहे मुलांच्या मागे की त्यांना कधी इन्सिक्युरिटी फील नाही करून द्यायची. तुम्ही इन्सिक्युअर आहे कधीही त्यांना टाकून द्यायचं. तर असं काही काही गोष्टी मिस्टरांकडनं शिकता आल्या. त्यामुळे मला त्यांचा अभिमान आहे आणि तुम्ही सगळ्यांनी हे एवढं ते मोठं केलं सगळ्यांना आठवण. याचं कौतुक असं वाटतं की आपली आठवण आहे म्हणजे आमच्या नवऱ्याला अजून कोणी का असेल ना 1 कोटी ते काय 10,000 20,000 तरी लोक आठवत आहेत. त्याचं खूपच ऐकून असं मनाला समाधान वाटतं. हॅट्स ऑफ टू यू. व्हेरी वेल. मॅम, आपण इमोशनल झालात, आपण सगळ्यांनीच बघितलं तरी सुद्धा आपण तो एवढा मोठा इन्सिडेंट जो झाला तो आपण शेअर केला. थँक्यू सो मच. वी ऑल आर व्हेरी प्राऊड ऑफ एव्हरीवन. सुभाष सण, मिसेस विद्या सुभाष सण. सर्वांना नमस्कार. मी विद्या सुभाष सानप. माझे मिस्टर कारगिलच्या युद्धामध्ये 99ला शहीद झाले आणि माझी मुलगी 14 महिन्याची होती त्यावेळेला. खरंच आता इथं जेवढ्या वीर पत्नी आल्या आणि त्यांचं ऐकून वैशाली त्यांच्या डोळ्याचं पाणी बघून खरंच खूप स्ट्रगल असतं. तरी पण आम्ही वीर पत्नी आहोत म्हणून आम्हाला तरी सन्मान केला जातो. पण ज्या इतर कॅटेगरीमध्ये ज्या विधवा महिला असतात त्यांचे तर खरंच हाल बघवत नाही. आणि आज तुम्ही आम्हाला इकडे बोलवलं, आमच्या वीर पत्नींचा सन्मान केला. बाईक आमची वीर पत्नी घेऊही शकतात पण आज कुणीतरी त्यांना गिफ्ट केलंय याच्यापेक्षा खरंच काही वेगळं नाहीये. आणि फॅमिलीसाठी वीर पत्नी करते किंवा एक महिला फॅमिलीसाठी सगळं करते पण स्वतःसाठी ती कधीही काही करू शकत नाही. पण आज तुम्ही जी बाईक गिफ्ट केली ती नक्कीच माझ्या सगळ्या वीर पत्नींनी वापरणार आणि हक्काने वापरणार. कुठल्या तरी बंधूंनी आणि कुठल्या तरी एका युनिटने आपल्याला ते गिफ्ट केले म्हणून तुमच्या सर्वांचे फार फार आभार. आणि आम्हाला इथे बोलवल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. मिसेस भारती पिलवारे. नमस्ते, मी भारती राजेश पिलवरे. मी अजूनपर्यंत म्हणजे कधी सायकल पण चालवली नाही. माझ्या मुली खूप हट्ट करत होत्या मम्मी तू स्कूटीशी. सगळ्यांच्या मम्मी बाईक वगैरे चालवतात. पण आता म्हणजे मला हे भेटल्यामुळे मी नक्की स्कूटी शिकून माझ्या मुलींना दोन्ही स्कूटीवर बसवणार. थँक्यू. Now I request Mr. Milind sir and Mr. Ashish sir to please take your seats because we are done to say a vote of thanks for this event. बोलना थोड़ा मुश्किल हो जा रहा है. थैंक यू. एक ऐसा शब्द है जो शायद आपने जो इस देश के लिए किया है वो उसको कवर नहीं कर सकता है. बट हम एक जैसे मिलिंद सर ने भी बोला कि आपके कुछ भी किसी भी तरह से अगर हम किसी काम में आ सकते हैं तो प्लीज़ ध्रुवा आपके साथ है. ये आपको विश्वास दिलाते हैं. गोडबोले मैडम, थैंक यू सो मच. आपने ये पूरा कोऑर्डिनेट किया है. जहाँ हम लोग एक तरह से पूरा निराश हो गए थे कि अब कोई आगे का पता नहीं चल रहा है कैसे हम कॉन्टैक्ट करें, तो गोडबोले मैडम ने और मिलिंद सर ने, मिलिंद पिलवारे सर ने बहुत हेल्प की, हमारी मदद की. तो बिग थैंक यू. आप सब ने यहाँ आने का कष्ट किया उसके लिए भी बहुत बहुत धन्यवाद. क्योंकि ये आपके लिए है, ये हमारे लिए नहीं है. तो आप आए, आपको इससे कुछ मदद होगी आपके लिए, तो बहुत बहुत आभार उसका. बिग थैंक यू टू Fever FM for all the help and support you guys have extended. RTI for everything you guys have been doing. You know, last minute में जो shift किए, जो switch किए, despite all the all the issues and problems, the way you guys have supported, because I think it's important to have right partners. Only then right things happen. So a big thank you for you guys, the Prateek, the Avinash, and others also. You both have to be faces, so I can only recall both of you. But thank you so much. And most importantly, thank you to Milind, the entire Dhruva team, for wholeheartedly taking up this project
and I'm very confident that we will go ahead and make even more impactful activities. हमने इससे पहले पैराप्लेजिक में भी किया है, तो हमारा एक ये सिलसिला हम चालू और जारी रखते हैं यहाँ पर पैराप्लेजिक अब आपके लिए आगे भी करते रहेंगे. So a big thank you to the entire Dhruva team, and last but not the least, a big thanks to both hosts, because this good event जो सबसे important कड़ी थी हम सबके बीच में, ध्रुवा, RTI and वीर नारी, उन सबके बीच में एक सबसे important कड़ी थी फोर पोल. सो आपने मुझे पता है, मैं भी वही बता रहा था कि कई सारे वीकेंड्स पे, so totally sorry for Saurav being with me on most of the weekends. We were planning out this event. So big thank you to the entire team, Trupti, Saurav and Avinash for making sure that हम ये right. Thank you so much. Happy to do some there, but honestly, आज I don't have words. I am. It's a lot of mixed feelings because ये जो वीर नारीज़ हैं जिनकी कहानियाँ हमने रेडियो पर सुनी है और पूरे दुनिया को सुनाई है, तो वो कहानियाँ मैंने हर रोज अपने शो पर ऑफ कोर्स सुनी है और वही कहानियाँ लोगों को सुनाई है. सो आई very closely can feel, you know, what all you brave ladies have gone through. क्योंकि हमने यहाँ पर एक एक्सपीरियंसेस सुने, लेकिन रेडियो पर हमने सभी की कहानियाँ सुनी. एंड जब भी हम किसी शहीद का नाम सुनते हैं और किसी मार्टर का नाम सुनते हैं, तो the emotion that we have in our hearts, the respect that we have, the feeling that we have, उसे actually वर्ड में बयान करना बहुत मुश्किल है. लेकिन हम लोग नॉर्मली फैमिलीज के बारे में बात करना भूल जाते हैं, स्पेशली द वाइफ्स. On behalf of Fever FM, on behalf of I think the entire country, all I want to say to all the Veer Naris is thank you. हाथ जोड़ के thank you to all of you for your bravery. And I also have to say you thanked Fever FM for this, being your partners, but I want to thank Dhruva for this wonderful initiative. And I feel it is an absolute honor, not just for me, but for the entire team of Fever FM to be associated with an event like this. And I hope, जैसा आपने कहा, बाकी corporates भी आपसे कुछ सीखेंगे. All I have to say is that this is something that everyone should learn from. Thank you so much for making us part of this event. Coming towards the end, I would only like to say one thing. She grows to meet the challenges and grows along the way. Her life is not an easy. Serves her husband and the uniform he wears. Throughout the years, she marches on her tears, joys and strife. She is India's unsung hero. She is military's wife. She is military's wife. Thank you so much, Sabrina, Abhirukya Alat. We are extremely thankful to everyone who came here, and we are very, very proud of all the Veer Naris. Thank you so much. Come again. Thank you आणि सगळ्यांना छान वाटतंय आम्हाला. सेकंड म्हणजे तुम्ही तुमच्या गाडी फर्स्ट झालं आता ह्याला मध्ये घ्या.
गाडीला परत नारळ फोडू का आम्ही? आमची गाडी मुरकेवारांना कर की फोन. आहेत का घरात? आहेत का? अक्षता पाहिजे. वाह 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 पावला कवळा एकदम तो. चाकावर टाक थोडं, चाकावर शिंपड बस झालं. हा बस.